सीसी आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचे आणि वेदांत बॉईज आपण देखील आपले ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवायची. चला अंतराम क्रिकेट जगतातील एक नावाजलेली स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेचा नावलौकिक संपूर्ण बदलापूर शहरामध्ये अशी असणारी स्पर्धा आपण पाहतोय. आणि मग या स्पर्धेसाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी त्यांनी केलेलं सहकार्य त्या सर्व मंडळींचं किंवा पाहुण्यांचं दातृत्व करणाऱ्या थोर दातृत्व दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अगदी काही वेळामध्ये आपण सामन्याला सुरुवात इथे करतोय. चला स्पीडअप करणं गरजेचं आहे, विनंती आहे, अतिरिक्त वेळ घेऊ नका. स्ट्राइक एंडला प्रशांत आहेत आणि नॉन स्ट्राइक एंडला सनी आहेत. प्रशांत आणि सनी ही जोडी मैदानावरती आहे. अंकित आहे गोलंदाज. सामना क्रमांक 3 त्याला होती सुरुवात. प्रशांत आणि सनी ही जोडी मैदानावरती आहे. स्ट्राइक एंडला प्रशांत आणि नॉन स्ट्राइक एंडला सनी आहेत. सामन्याला सुरुवात होती. तिसरा सामना या स्पर्धेमधला आजच्या दिवस क्रमांक 2 मधला. पहिला बॉल बॅटचं एज लागले आणि एका धावेकरता बॉल ट्रॅव्हल झालाय. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने डावाचा श्रीगणेश केला गेलाय. अंकित यांच्या विरोधामध्ये एक धाव अंकित केली गेली आहे. एक धाव धावफलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल थोडेसे केले जात आहेत. गोलंदाज अंकित बॉलिंग ट्रॅकवरती. एक धाव धावफलकावरती आहे. पुढचा बॉल सनी यांच्यासाठी चांगला बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळाले प्रसाद यांच्या माध्यमातून. एका धावेचा प्रयत्न होता आणि एक धाव खूप वेगाने कदाचित पूर्ण झाली आहे. एक धाव पूर्ण होती. मला वाटतं इन झालेत, नंतर बॅट हातामधून निसटली. बॅट्समॅन इन झालेत तेच पंचांचं ऑब्झर्वेशन आहे आणि त्याचमुळे नॉट आउट कॉल पंचांनी केलाय. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 2 धावा. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती अंकित आहेत. उजव्या हातानं राऊंड द विकेट गोलंदाजी ते करतायत. दोन्ही टीमसाठी एक रिव्ह्यू असेल. एका इनिंगमध्ये एक रिव्ह्यू आपण देणार आहोत दोन्ही टीमला. बॅकफुटला गेलेत. फटका चांगला आहे. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. गोलंदाज अंकित बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. टॅप करतायत आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. चला पंचांना एकमेकांसोबत चर्चा करू द्यात. चार पंच इन ऍक्शन मध्ये. किती धावा आहेत? एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. अंकित बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल. प्रशांत आणि सनी ही जोडी मैदानावरती. स्ट्राइक एंडवरती प्रशांत. अप्रतिम हा बॉल होता. टॉट बॉल आलाय. षटक संपलंय. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत केवळ 4. प्रशांत आणि सनी ही जोडी मैदानावरती. विकेट जरी आली नसली तरी देखील अंकितने केवळ 4 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी अंकित यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4च धावा धावफलकावरती आहेत. पहिली मॅच मात्र पाहण्यासारखी होती. शेवटच्या बॉलवरती 3 धाव्यांची आवश्यकता होती. शेवटच्या 2 बॉलमध्ये 3 बॉलमध्ये 8 धाव्यांची आवश्यकता होती.
गोलंदाजी ट्रॅकवरती निक्या दाखल झालेत षटक क्रमांक 2 साठी. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक खेळाडूंना खास करून अंडरआर्म क्रिकेट जगतामध्ये त्यांच्या निक नेमने ओळखलं जातं. निक्या बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. साधारणतः ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जर कोणाला निक्या गण्या मन्या जर म्हटलं थोडंसं वाईट वाटतं लोकांना, कारण थोडासा वेगळ्या पद्धतीने उल्लेख झाला असं त्यांना वाटतं. परंतु शहरी विभागामध्ये हीच नावं पॉप्युलर असतात. तुम्ही ग्रामीण महाराष्ट्राचा जर विचार केला आणि एखाद्याला असं बोललं तर हा फार उद्धटपणे बोलतो असं म्हटलं जातं साधारणतः. परंतु शहरामध्ये अशी नावं खूप प्रचलित असतात. निक्या बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. नो बॉल पंचांनी कॉल केलाय. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. एकूण 6 धावा धावफलकावरती आहेत. षटकाची सुरुवात चांगली झाली नाहीये. निक्या यांच्यासाठी 2 धावा इथे प्राप्त झाल्यात आणि बिहाइंड द लाईन हा बॉल पिच झाला होता. नो बॉल पंचांनी कॉल केलाय. स्ट्रेट अवे 2 धावा प्राप्त होतील. 6 धावा धावफलकावरती निक्या बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील फटका चांगला आहे. 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटकातला पहिला अधिकृत बॉल या ठिकाणी पूर्ण झालाय. 7 धावा धावफलकावरती. सनी आणि प्रशांत ही जोडी मैदानावरती आहे. प्रशांत आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज नित्या पुढचा बॉल फटका चांगला आहे. 1च धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. निक्याच्या विरोधामध्ये आणखी 1 धाव आली आहे. प्रशांत चांगली बॅटिंग करतायत. बॉलच्या मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न ते करतायत. बॅकफुटला जात असताना पॉइंट क्षेत्रामध्ये बॉलला ढकललंय. 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहेत. निक्या बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. त्यावेळेस देखील फटका चांगला आहे. 1 धाव पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली आहे. निक्या आणि प्रशांत या जोडीमध्ये खूप चांगलं ताळमेळ पाहायला मिळतंय. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली आहे. वेल बिगन इज हाफ डन. यावेळेस देखील टॅप केलाय. धाव प्राप्त होणार नाही. डॉट बॉल आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. पुढे टाकला होता बॉल. सेटरक्षण चांगलं आहे आणि हा बॉल डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. जरूर या षटकामध्ये 6 धावा आल्या परंतु त्यापेक्षा जास्त येऊ शकल्या नाहीत. एकूण 10 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी चांगली राहिली आहे. जरूर पहिला बॉल नो बॉल आला. नो बॉल प्लस सिंगल. परंतु त्यानंतर गोलंदाजी चांगली राहिली आहे आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 10. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक अगदी 3 कडे आपण जाणार आहोत. निक्या आणि अंकित ही जोडी मैदानावरती आहे. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी अगदी सुरू होणार आहे. सूरज गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. सूरज आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. चला स्पीडअप करणं गरजेचं आहे. अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका ही विनंती आहे. सम्राट मित्रमंडळ आयोजित सम्राट चषक 2025 ही स्पर्धा खरं तर पर्व 6वं या स्पर्धेचं. परंतु प्रत्येक वर्षी आयोजनामध्ये नाविन्य तुम्हाला पाहायला मिळेल. इनोव्हेशन तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धाव्यांची पेनल्टी बॅटिंग टीमला. बॉलिंग टीमला 2 धाव्यांची पेनल्टी असेल. बॉल चेक केलाय आणि त्यासाठी पेनल्टी आहे.
2 पेनल्टीच्या ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये. 12 धावा धावपलकावरती आता. येस 12. टॅब कमालीचा टॅब आहे आणि जबरदस्त फटका आहे. नो चान्स फॉर फिल्डर. मस्तक दस्तक देती हुई गेंद सीमारेखा. गोलंदाज सूरज. वाईट बॉल. दबाव आता पूर्णपणे सूरज वरती आहे आणि 5 धावा एकाच अधिकृत बॉलवरती खर्च झाल्यात असं म्हणायला वाव मिळतो. 17 धावा धावपलकावरती. 17. पहिल्या 2 षटकांमध्ये केवळ 10 धावा होत्या. 2 धावांची पेनल्टी. एकूण आता 17 धावा धावपलकावरती आहेत. 17. दबाव आता पूर्णपणे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवरती तुम्हाला पाहायला मिळेल, कारण अडचणी वाढल्या त्या ठिकाणी साईराज क्रिकेट क्लब संघाच्या आणि त्यांच्या विरोधामध्ये वेदांत बॉईज अशी मॅच मैदानावरती. त्यावेळेस देखील समोर दिशेने बॉलला खेळत धाव प्राप्त होणार नाही. आणखी एक बॉल डॉट आहे. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली आहे पहिल्या 2 षटकांमध्ये, परंतु या षटकामध्ये थोडंसं दबावामध्ये ठेवलंय गोलंदाजाला. यावेळेस देखील बॉलला रोखण्याचा प्रयत्न होता. एक धाव रोखण्याचा प्रयत्न. दोनही एंडला धावबाद होऊ शकले असते. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. क्रिकेटमध्ये बनणारी प्रत्येक धाव महत्वाची आहे. 18 रन संधी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज आहेत. यावेळेस देखील चांगला बॉल आणि पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. आपला निर्णय आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. पंच आपला निर्णय या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवा ही विनंती आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. चार बॉल झाले. 2 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस देखील गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. सन्माननीय महेशजी धुळे सर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बदलापूर क्रिकेट समालोचन समितीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला भरभरून शुभेच्छा आहेत. 9 बॉल पंचांनी कॉल केलाय आणि पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव प्राप्त होईल. हे षटक आता महागडे ठरत आहे. गोलंदाज सूरज बॉलिंग ट्रॅकवरती आहेत आणि षटक इथे मात्र महागडे ठरताना पाहायला मिळत आहे. गोलंदाज सूरज बॉलिंग ट्रॅकवरती. या षटकामध्ये बऱ्याच गोष्टी घडताना पाहायला मिळाल्या. 2 धाव्यांची पेनल्टी देखील लागली. साईराज संघाच्या अडचणी वाढल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये केवळ 10 धावा आल्या होत्या, परंतु तिथून मात्र अडचणींचा सामना त्यांना करावा लागलाय. यावेळेस बॉलला रोखलंय, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न. धाव प्राप्त होणार नाही. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. खूप वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला होता, परंतु लाजवाब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. कौतुक क्षेत्ररक्षकाने देखील केलं पाहिजे. विशाल तिथे होते. विशाल आणि दिनेश हे क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. दिनेश आहेत. धावबाद. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे आणि फलंदाज धावबाद. विकेट. अप्रतिम. ही स्पर्धा खरं तर आकर्षक बक्षीस असणारी स्पर्धा आहे आणि टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. सर्व संघांचा आणि संघ मालकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून
अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दिनेश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत अंतिम षटकासाठी. चर्चा सुरू आहे बिहाइंड द बॉलर. क्षेत्ररक्षक पहिला बॉल फुलटॉस होता, टॅप करण्याचा प्रयत्न, बराच काळ हवेत राहिला बॉल. टप्पा पडल्यानंतर एक धाव प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि 21 धावा धावफलकावरती आहेत. दिनेश बॉलिंग ट्रॅकवरती. बॅटिंग साठी प्रशांत. यावेळेस बॅटचा संपर्क कदाचित आहे की नाही हे तपासलं जाईल. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती. 22. माझ्यापेक्षा नजर बाजूच्यांची चांगली आहे, त्याने सांगितलं कट होते. 22 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील खूप वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला. एकच धाव मिळेल. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23. षटक क्रमांक अंतिम मार्गस्थ. 23 धावा धावफलकावरती. दिनेश बॉलिंग ट्रॅकवरती. बॅटिंग साठी प्रशांत. टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बनतील दर्शक. कमालीचा फटका प्रसाद यांच्या बॅट मधून. पॉवरफुल ब्लास्ट. चौकार. आलाय आणि 4 धावेने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती. त्यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव खूप वेगानं, अतिप्रचंड वेगाने एक धाव पूर्ण केली आहे. 28 धावा धावफलकावरती. 28. सनी बाद झालेत, परंतु प्रशांत आणि आता त्यांच्या जोडीने भारत मैदानावरती आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 28 धावा. शेवटचा एक बॉल. 1 डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस ओव्हर. दिस इज लास्ट ओव्हर इज प्रोग्रेस. शेवट षटक मार्गस्थ आहे आणि शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल. 28 धावा, माफ करा. कमालीचा लेग स्पिन होता. अप्रतिम बॉल वेगाने टाकला आणि वेगामध्ये बॉलला स्पिन देखील करतायत. कमालीचा लेग स्पिन पाहिला. अगदी तुमच्या मनगटामध्ये ताकद असणं गरजेचं आहे. 28 धावा धावफलकावरती. 29 धाव्यांचं लक्ष असेल. टार्गेट इज 29. 29 धाव्यांचं लक्ष आहे. एकोणतीस धाव्यांचं लक्ष आहे. चला स्पीडअप करा मित्रांनो, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. पंच, लाईट सफिशियंट आहे की लाईट ऑन करायची? बॅट्समॅनला विचारून करणार आहेत. ओके चालेल, हरकत नाही. आज आमचे कमिटी मेंबर सन्माननीय मयूरजी कांबळे आणि आदित्य भालेराव या दोघांचे वाढदिवस आहेत. दोघांनाही या ठिकाणी मंडळाच्या वतीनं जन्मदिवसाच्या प्रकट दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. आणि संध्याकाळी अगदी पार्टी देखील असणार आहे, याची देखील सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आता ते कुठे त्याचा उल्लेख मी करत नाही. आपण पुढे जाऊयात सामन्याकडे. दोघांचा वाढदिवस आहे आज. दोघांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
अंकित आणि विशाल. गोलंदाज सनी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला बॉल ऑन साइडला पाठवला, एक धाव प्राप्त होईल. एका धावेने मात्र डावाचा श्रीगणेशा होईल. एक धाव धावपलकावरती आहे. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. धावपलकावरती एक धाव आहे. गोलंदाज सनी बॉलिंग ट्रॅक वरती एक धाव धावपलकावरती आहे. 29 धाव्यांचं लक्ष्य, टार्गेट 29 धाव्यांचं आहे. नेक्स्ट मॅच कोणाची विचारा सर. नेक्स्ट मॅच कोणाची विचारा. ज्यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव प्राप्त होईल. रोशनजी संते आमच्या सोबत आहे आणि खरं तर आयोजकांना सहकार्य करणारे समालोचक आहेत रोशन संते सर. नेक्स्ट मॅच कोणाची आहे ही काळजी त्यांना आहे. असं चांगली गोष्ट आहे. कोऑर्डिनेट करणं गरजेचं असतं कारण आपण सगळे एकमेकांवरती डिपेंड असतो. मथुरा आणि भाईजान 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी संपर्क साधायचा विनंती आहे. मथुरा आणि भाईजान 11 दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी संपर्क साधायचा विनंती आहे. लाईट्स ऑन करायच्यात. ओके. प्रकाश थोडंसं कमी झालंय. लाईट्स ऑन होतील आणि त्यानंतर आपण सामना पुढे कंटिन्यू करणार आहोत. आणि लाईट्स ऑन झाल्यात. लाईट्स ऑन झाल्यात. काल मात्र सम्राट मित्रमंडळ हा संघ क्वालिफाय झाला, बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालाय. आणि आज दुसरा संघ कोणता क्वालिफाय होणार आहे त्यासाठी मात्र आजचा दिवस देखील महत्त्वाचा आहे. गोलंदाज सनी बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर होता. एकच धाव प्राप्त होईल. कदाचित जर लिफ्ट केला असता तर वाईट झाला असता, परंतु एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 3 धावा धावपलकावरती आहेत. बॅटिंग चांगली केली आहे आतापर्यंत या जोडीने. ओ डाऊन दिले. हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 4 धावा धावपलकावरती आहेत. 4 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 4 धावा धावपलकावरती. सन्माननीय अक्षयजी कानडे साहेब यांचं देखील आगमन झालं. यावेळेस शार्प लेग कटर तुम्हाला पाहायला मिळालाय. लेग स्पिन पाहायला मिळालाय. हा बॉल डॉट आलाय. अप्रतिम बॉल होता. फिरकीचे जादूगार आहेत गोलंदाज सनी. चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेस मात्र लेग कटर झाल्यावरती ऑफ कटर दोनही साईडने स्पिन करतायत. आता हे कटरची सवय आम्हाला थोडंसं वेगवान गोलंदाज जास्ती असल्यामुळे टेनिस क्रिकेटमध्ये कटर बोलायची सवय लागली, परंतु लेग स्पिन आणि ऑफ स्पिन दोन्ही स्पिन आहेत सनी यांच्याकडे. एक बॉल आपण अगोदरचा बॉल पाहिला तो लेग स्पिन होता. पुढचा बॉल ऑफ स्पिन पाहिलाय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हो हा बॉल आपण पाहतोय समोर दिशेने खेळलेत. इथे धाव प्राप्त होणार नाहीये. षटकाच्या समाप्तीची घोषणा पंचांनी केली आहे आणि धावपलकावरती धावा आहेत केवळ 4. आता येणारे 18 बॉल शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये धाव्यांची आवश्यकता असेल ती 25. 18 बॉल आणि 25 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाजी चांगली राहिली आहे. या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या टीमचं देखील कौतुक केलं पाहिजे. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे या ठिकाणी वेदांत संघाने, वेदांत बॉईज संघाने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. प्रशांत यांनी चांगली बॅटिंग केली. प्रशांत आणि सनी या जोडीने खूप चांगली बॅटिंग केली आहे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये खास करून प्रशांत शेवटपर्यंत मैदानावरती उभे राहिले. आता 18 बॉलमध्ये धाव्यांची आवश्यकता आहे 25. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले सेकंड ओव्हरसाठी. रती बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. रती आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज रती.
ओ कमालीचा बॉल होता, परंतु खूप जास्ती स्पिन झालाय, ओव्हर स्पिन. आणि वाईट बॉल पंचांनी कॉल केलाय. अवांतर धाव मिळेल, 5 धावा धावपलकावरती. इतक्या वेगानं जर बॉल स्पिन झाला तर बॅटर म्हणून खेळणं खूप कठीण आहे. अप्रतिम हा बॉल आहे, लाजवाब, अप्रतिम. आता मात्र तुम्ही जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर बॉलने टप्पा खाला आणि ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला. जवळपास 1 ते 1.5 फूट बॉल स्पिन होतोय. आता मध्ये काय आहे? यावेळेस समोर दिशेने खेळत खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फटका मात्र इथे बसेल. एकूण 4 धावा प्राप्त होतील. टॅप करत असताना प्रशांत चुकलेत. वेळेवरती जर उडी कदाचित घेतली असती, जंप वेळेवरती जर झाली असती तर धावा वाचल्या असत्या. 4 धावा प्राप्त झाल्यात. नऊ धावा धावपलकावरती आहेत. चाचा नेहरू यांनी म्हटलं की मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात, छोटी मुलं निरागस असतात. पण आता पिढी खूप ऍक्टिव्ह आली. 9 धावा धावपलकावरती आहेत. त्यावेळेस देखील प्रशांत प्रयत्न तर करतील आणि 2 धावा इथे प्राप्त झाल्या. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 11 धावा धावपलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज रती, फलंदाज महारथी झालेत, हे चित्र पाहायला मिळालंय. आणि एकूण 11 धावा धावपलकावरती आहेत. 11 विदाऊट लॉस. बॉलिंग ट्रॅकवरती रती, बॅटिंगसाठी बॅटर विशाल आणि अंकित ही जोडी मैदानावरती आहे. पुढचा बॉल ओ डाऊन दी लेग, वाईड बॉल, अवांतर धाव. तुम्ही लेग स्पिन करताय परंतु प्रत्येक बॉल फूट 1.5 फूट स्पिन होत नाही. त्यावेळेस देखील टॅप करण्याचा प्रयत्न. धाव ओ अर्ध्यामध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा प्राप्त होतील जिथे एकही धाव नव्हती. फलंदाजांचा धाव घेण्याचा इरादा नव्हता. खराब क्षेत्ररक्षण आणि जिथे धाव नव्हती तिथे धावा आल्यात 2. 14 धावा धावपलकावरती. खरं तर सनी यांनी विचार केलाय, त्यांच्या विचारामध्ये देखील नव्हतं की खराब क्षेत्ररक्षण होईल आणि 2 धावा येतील. आश्चर्याचा धक्का त्यांना बसलाय. हो राजे, हो 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 मोजतो आम्ही, तुम्ही काळजी करू नका, तुमचा एकही बॉल ढापणार नाही. किती झाले दादा? 4च झाले. 14 धावा धावपलकावरती. पूर्वी गावाकडे खेळताना असं व्हायचं की बऱ्याच वेळा जवळची टीम जर असेल तर स्कोरर आणि कॉमेंटेटर बॉल ढापायचे म्हणजे त्याचा अर्थ थोडासा वेगळा आहे, सांगतो पुढे. ज्यावेळेस इथे धाव मिळणार नाही, डॉट बॉल आणखी एक आलाय. कधी कधी रन वाढवायचे, कधी कधी बॉल कमी करायचे, अशा देखील गोष्टी पूर्वी व्हायच्या. आता ते शक्य नाही आहे. आता तुम्ही वाचणार नाही. आता यूट्यूब लाईव्ह देखील आपल्याकडे. ओ क्लीन बॉल, वॉट अ डिलिव्हरी दॅट इज. अंतिम बॉलवरती मधली यष्टी वाकवली आहे आणि विकेट अर्जित केली आहे रती यांनी. रती देखील महारथी आहेत. फलंदाज बाद. वरती चला स्पीडअप करा, विनंती आहे. 12 बॉल 15 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिल्या 12 मध्ये 14 आल्यात आणि पुढच्या 12 मध्ये 15 अजून देखील बनवायचे आहेत. बॅटिंग करणारी टीम अर्थात आपण पाहतोय साईराज क्रिकेट क्लब या संघाला 12 मध्ये 15 बनवायच्यात. ज्यांच्या नावाचं संगीत आपण ऐकलं ते सन्माननीय श्रीमान प्रवीण भाऊ राऊत, बहुजन युवा नेतृत्व ठाणे आणि रायगड जिल्हा. त्यांच्या नावाचं संगीत आपण ऐकलं आणि या स्पर्धेसाठी भरभरून दातृत्व सन्माननीय प्रवीणजी राऊत साहेबांनी दिलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक स्वागत आणि आभार आपण मानूयात. पहिलाच बॉल टॅप तर केलाय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा गडबडलंय प्रशांत यांचं. बॉल सीमारेषच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. धावा आहेत 18 धावा धावपलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावपलकावरती. अप्रतिम फटका आपण पाहिला. फलंदाज अंकित यांच्या बॅटमधून 4 धावा त्यांनी आपल्या संघासाठी अंकित केल्यात.
अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. गोलंदाज भरत बॉलिंग ट्रॅक वरती. भरतच्या विरोधामध्ये परत एक चौकार आलाय. क्या बात आहे अंकित. बॅक टू बॅक दुसरा धमाका. चाबूक शॉट. बावीस धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील टॅप केलाय. आणखी एक बॉल लगातारचा तिसरा चौकार. अंकितची जर बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. लगातारचे 3 चौकार त्यांनी लगावलेत. अप्रतिम बॅटिंग. ओनली 3 रन्स रिक्वायर्ड फॉर विन. ज्यावेळेस प्ले अँड मिस तरी देखील 1 धाव आली आहे आणि आता 2 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 8 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 2. ज्यावेळेस देखील विकेट किपर कडून चूक झाली आहे आणि डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 बॉल 2 धावा. भरत बॉलिंग ट्रॅक वरती. ज्यावेळेस देखील 1 धाव प्राप्त झाली आहे. नाव स्कोर आर लेवल. 6 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. अगदी पहिल्या 2 षटकांमध्ये 14 धावा आल्या होत्या. पुढच्या 2 मध्ये 15 बनवायच्या होत्या, परंतु आता एकाच षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्यात. म्हणजे आता 6 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. साईराज क्रिकेट क्लब संघानं येथे मात्र पुनरागमन केलंय. शेवटचे 6 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल 1 धावेची आवश्यकता आणि हा बॉल वाईड आहे. याचा अर्थ असा आहे की साईराज क्रिकेट क्लब संघाने हा सामना जिंकलाय. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील तेवढंच कौतुक. दोन्ही संघ हँडशेक करायचे विनंती आहे. आणि आता आपण जातोय मॅन ऑफ द मॅच कडे.